हॅलो गाईज, आज माझी वडापाव बनवण्याची रेसिपी येत आहे आणि बघा किती सुंदर पद्धतीने मी वडे बनवायला सुरुवात करत आहे आणि इतके सुंदर असे प्रकारचे मी वडे बनवत आहे। गावाकडे याला वडा बोलतात आणि मुंबईकडे याला वडापाव बोलतात। या दोन्ही पद्धती वेगवेगळ्या आहे आणि त्याच पद्धतीने आज जो मला वडेपाव बनवण्याचा जो मौका भेटला तर तुमच्यासाठी मी खास वडेपाव बनवण्याची जी रेसिपी आहे ती घेऊन आलेली आहे। पहिले आपण बटाट्याला चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्याच्यानंतर बटाटे हे पाण्यामध्ये उकळायला ठेवलेले आहे। 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्यानंतर बटाटे सोलल्यानंतर ते साईडला ठेवले आणि तेलामध्ये राई, जिरा, कढीपत्ता, धनिया, मिरची, कांदा असं सर्व काही एकत्र बॅटर टाकून चांगलं असं त्याला तेलामध्ये एकदम फ्राय करून घेतलं। त्याच्यानंतर जे बटाट्याचे जे सोलून ठेवलेले होते ते बटाट्याचं बॅटर आपण त्या तळणीमध्ये सोडलं आणि एकत्र करून नंतर ते व्यवस्थित फ्राय करून घेतलेत आणि बॅटर बी त्याच्यामध्ये फ्राय करून घेतलं। त्याच्यानंतर असे मी बॅटर फ्राय केल्यानंतर त्याचा कलर असा झाला हळदी वगैरे टाकून। त्याच्यानंतर आता हे वडे बनवायला सुरुवात केली। आता हे वडे मी असे बनवून घेते, नंतर मी ते फ्राय करण्यासाठी घेऊन जाणार, ते तर तुम्हाला दाखवणारच आहे कसे मी फ्राय केले ते। पण त्याच्या आधी ह्या वड्यांबरोबर जसं की गावाकडे याला वडे म्हणतात आणि मुंबईकडे याला वडापाव बोलतात। अशा खूप छान पद्धतीने मी हे वडेपाव बनवलेले आहेत आणि लवकरच तुम्ही मला याला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि असं